Welcome to Guruvarya Academy. Learn everything in simple way. Let's start today's session. Guides. हॅलो फ्रेंड्स, आज आपण द फॉल ऑफ ट्रॉय या स्टोरीचा पार्ट सेकंड पाहणार आहोत. जर तुम्ही पार्ट फर्स्ट पाहिला नसेल तर फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही तो पार्ट पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला सेकंड पार्ट मधील जी काही स्टोरी आहे ती व्यवस्थितपणे समजून जाईल. तर आता आपण पार्ट सेकंडला सुरुवात करूया. यापूर्वी आपण पार्ट फर्स्ट मध्ये पाहिलं की ट्रॉय ही सिटी किती वैभवशाली व संपन्न होती. त्याचप्रमाणे त्या ट्रॉय या सिटीचे संरक्षणाचे मुद्दे पाहिले तर त्याची ही भिंत खूप मजबूत व भक्कम अशा पद्धतीची होती, ज्यामुळे कुठलेच शत्रू त्या ट्रॉय शहरामध्ये एंट्री करू शकणार नव्हते. तर ट्रॉय शहराचा जो काही प्रिन्स होता पॅरिस, त्याच्या गैरवर्तनामुळे ग्रीक राजांनी त्याच्यावरती एकदम हल्लाबोल केला आणि त्यांच्यामध्ये युद्ध रंगली. पण ते युद्ध इतकं रंगलं, जवळपास 10 वर्ष ते युद्ध सातत्याने चालू होतं. त्यानंतर काय झालं ते आता आपण पाहूया. ॲट लास्ट ट्रॉय वॉज टेकन नॉट बाय फोर्स बट बाय अ ट्रिक. इट वॉज द कनिंग ओडिसस who thought of a plan to obtain the victory. Let us build a great wooden horse, he said, big enough to hold men inside it, and let some of our best fighters hide in the horse. Then let us burn our tents and pretend to sail away in our ships. But instead of sailing away, we will return in the night when the Trojans are asleep. We will attack the city and burn and kill. अखेरीस ग्रीकांनी ट्रॉय शक्तीने नव्हे पण युक्तीने घेतले गेले. म्हणजे ग्रीकांनी आपली युक्ती वापरून ट्रॉय या शहराला हरवलं, पाडलं असं जरी म्हटलं तरी चालेल. काव्यबाज ओडिसियसने विजय मिळवण्यासाठीचा विचार करून एक योजना तयार केली. त्यांनी सांगितलं, एक प्रचंड मोठा लाकडी घोडा बांधूया, इतका मोठा की त्यात माणसे मावू शकतील आणि आपली उत्तम लढवय्ये त्या घोड्यामध्ये लपून राहतील. मग आपले तंबू जाळून टाकू आणि आपल्या जहाजात बसून निघून जाण्याची बतावणी बहाणा करू. परंतु जहाजातून दूर जाण्याऐवजी रात्री आपण परत येऊ, जेव्हा ट्रोजन झोपलेले असतील. तेव्हा आपण शहरावर हल्ला करू आणि त्यांना जाळून मारून टाकू. म्हणजे हा जो काही ओडिसियस होता त्याने विचार केला की आपण जर असं शक्तीने नाही जिंकू शकत तर आपण युक्तीने जिंकायला पाहिजे. त्यासाठी त्यांनी युक्ती केली, त्यांनी एक प्लॅन बनवला. त्यामध्ये त्यांनी ठरवलं की आपण ग्रीक लोकांना चकवा द्यायचा म्हणजे त्यांना असं भासवायचं की आम्ही आता हरलेलो आहोत, आम्ही इथून निघून जातोय. आणि नंतर जेव्हा ते त्यांचा आनंदोत्सव साजरा करून झोपलेले असतील तेव्हा परत येऊन त्यांच्यावरती हल्ला करून त्या सर्व गोष्टींना जाळून आणि मारून टाकायचं. The Greek leaders decided to follow the advice of the wise Odysseus, so a great horse of wood was made by a skillful engineer. Great horse of wood was, and the greatest heroes, Menelaus, Odysseus himself, and other entered it. The last man to go in being the architect himself, who knew the secret of the opening and shutting of the entrance. That evening the Greeks burned their tents and sailed away in their ship, but they did not go very far. Only one man was left behind to pursue the Trojans to drag the horse into their city. सुज्ञ म्हणजे चतुर चालाक ओडिसियसचा सल्ला ग्रीक नेत्यांनी पाळण्याचे ठरवले. त्याप्रमाणे एक कुशल अभियंत्याकडून एक भला मोठा लाकडी घोडा तयार केला गेला आणि सर्वात महान लढवय्ये मेनॅलस, स्वतः ओडिसियस आणि इतर काही जण त्या घोड्यात प्रवेश केला. सर्वात शेवटी घोड्याचे प्रवेशद्वार उघडण्याचे आणि बंद करण्याचे गुपित माहीत असलेला घोड्याचा शिल्पकार त्यात उतरला. त्याच संध्याकाळी किंवा रात्री ग्रीकांनी आपले तंबू जाळून टाकले आणि जहाजातून ते निघून गेले. पण ते फार दूर गेले नाहीत. फक्त एकच माणूस ट्रोजन लोकांना घोडा त्यांच्या नगरात ओढून नेण्याचे पटवण्यासाठी मागे राहिला. तर ओडिसियसने सांगितलेल्या प्लॅन प्रमाणे सर्वजण काम करत होते. सर्वांना त्याचा प्लॅन पटला होता आणि त्यानुसार
सर्व नेत्यांनी त्याला होकार दिला आणि त्याच्या प्लॅन प्रमाणे काम करायला सुरुवात केली. सर्वप्रथम त्यांनी त्यांना पाहिजे तसा तो भला मोठा लाकडी घोडा बनवून घेतला आणि त्यामध्ये ओडिसियस स्वतः व मेनेलस यासारखे अनेक ग्रेट लढवये त्याच्यामध्ये उतरले गेले आणि त्यांनी त्याच रात्री त्यांचे तंबू जाळून टाकले आणि बाकीचे क्षत्रिय होते ते परत गेले आणि फक्त एका व्यक्तीला तिथे थांबवलं गेलं, जो की ट्रोजन लोकांना पटवू शकेल की हा जो काही लाकडी घोडा आहे तो तुम्ही तुमच्या शहरामध्ये घ्या. नेक्स्ट डे द ट्रोजन्स woke up expecting to go out and fight as they had done for the past 10 years. What delight and surprise they felt at the sight they saw on the seashore outside the walls. It seemed that the long siege was over at last. The tents had been burnt. The shore was deserted. The Greek ships had all gone. दुसऱ्या दिवशी ट्रोजन गेली 10 वर्ष करीत होते त्याप्रमाणे नगराबाहेर जाऊन युद्ध करण्याच्या अपेक्षेने उठले. नगराच्या भिंती पलीकडील समुद्र किनारा पाहून त्यांना केवढा आनंद आणि आश्चर्य वाटले. अखेर तो दीर्घकालीन वेढा एकदाचा उठला होता. तंबू जळून टाकलेले होते. किनारा सामसूम होता. सगळी ग्रीक जहाजे निघून गेली होती. तर हे ट्रोजन लोकांना मागच्या 10 वर्षापासून सवयच लागली होती की नेहमीप्रमाणे उठा, जा आणि युद्ध करा आणि परत या, आराम करा आणि परत युद्धाला जा. त्याप्रमाणे ते उठले आणि परत युद्धाला जायच्या तयारीला ते लागले. पण जेव्हा त्यांनी त्यांच्या शहरामधून समुद्र किनारा पाहिला तेव्हा त्यांना आश्चर्य वाटलं, कारण जे काही तंबू होते ग्रीक लोकांचे ते जळून खाक झालेले होते. त्याचप्रमाणे ग्रीक लोकांच्या ज्या काही जहाजा होत्या त्या समुद्र किनाऱ्यावरती कुठेच त्यांना पाहायला भेटत नव्हत्या, म्हणजे त्या कुठेतरी निघून गेलेल्या. इट्स पीस ॲट लास्ट दे क्राईड अँड ओपन्ड वाईड देअर गेट्स अँड कम out in large numbers on the plain, glad to be free again to go where they pleased. Then they saw on the sands the huge wooden swords. They gathered round it in astonishment, for it was indeed a wonderful piece of work. चला, शेवटी शांतता झाली. ते सर्वजण ओरडले आणि त्यांनी भिंतीची दार सत्ताळ उघडली आणि मोठ्या संख्येने म्हणजे थव्याथव्याने मैदानात आले. जेथे वाटेल तेथे जाण्यासाठी, संचार करण्यासाठी ते आता पुन्हा मुक्त झाले होते. आणि मग त्याने वाळवंटात तो अजस्त्र लाकडी घोडा पाहिला. आश्चर्यचकित होऊन ते त्याच्या भोवती गोळा झाले, कारण खरोखरीच ती एक अचंबित करणारी कलाकृती होती. जेव्हापासनं जगभरामध्ये कोरोनाचं थैमान आहे तेव्हापासनं लॉकडाऊनचा प्रकार सर्वांनाच माहीत झाला आहे. तर घरात बसून आपण किती कंटाळवाणी फील करतोय हे सर्वांनाच माहीत आहे. तर हे ट्रोजन लोक तर 10 वर्ष, जवळपास 10 वर्ष हे कैदेत असल्यासारखे होते. तर त्यांना देखील खूप आनंद झाला की ठीक आहे, आता एकदाची शांतता झाली, युद्ध संपलं, आता आपण आपल्याला पाहिजे तिथे फिरण्यासाठी मुक्त आहोत. As they were wondering how the horse had been built and why it had been left behind, they found a Greek with his hands tied together lying under it. When the Trojans dragged him out, the man pretended to be very frightened of them. When he was commanded to tell them why the Greeks had gone and why they had left this horse behind, he pretended to tremble very much and refused to speak. When at last they threatened to kill him, he spoke and told them the false tale. हा घोडा कसा तयार केला असेल आणि तो त्यांनी मागे का ठेवला असेल याचे आश्चर्य ते व्यक्त करीत होते. तोच त्यांना त्या घोड्यात खाली हात बांधलेल्या अवस्थेत एक ग्रीक दिसला. ट्रोजननी जेव्हा त्याला बाहेर ओढून काढले तेव्हा त्याने आपण अतिशय घाबरलेले आहोत असे त्यांना भासवले. जेव्हा लोकांनी त्यांना ग्रीक निघून का गेले आणि हा घोडा त्यांनी का पाठीमागे ठेवला ते सांगण्यासाठी फरमावले, तेव्हा भेदरून गेल्याचे दाखवत त्यांनी काही सांगायला नकार दिला. शेवटी त्याला ठार मारण्याची धमकी दिली. तेव्हा तो बोलायला लागला आणि त्याने खोटी कथा सांगितली, ती अशी: ग्रीक लोक
जेव्हा त्या घोड्याभोवती फिरत होते तेव्हा त्यांना आश्चर्य वाटत होतं की एवढी छान कलाकृती एखाद्या व्यक्तीने कशा पद्धतीने बनवली असेल. त्यांच्या मनामध्ये असंख्य प्रश्न डोकावत होते. त्याच वेळी त्यांना त्या घोड्याखाली हात बांधून ठेवलेली एक व्यक्ती दिसली. तेव्हा त्यांनी त्या व्यक्तीला बाहेर काढली. ती एक ग्रीक व्यक्ती होती हे त्यांना समजले. पण तो ग्रीक व्यक्ती असं भासवत होता की तो खूप घाबरलेला आहे. त्यानंतर त्या लोकांनी त्याला धमकावलं व इथून ग्रीक लोक का गेले असं विचारलं. तेव्हा तो काहीच सांगण्यास तयार नव्हता. पण तेव्हा ट्रोजननी त्यांना ठार मारण्याची धमकी दिली. तेव्हा तो बनवलेली खोटी गोष्ट सांगायला सुरुवात करू लागला. The Greeks are tired of the long war and have sailed away in their ships, he said, but they are afraid of the long voyage home too. And so they have made this horse and left it is an offering to the god of the sea. They wanted to also kill me and offered me as a sacrifice to the sea god, but I escaped and hid from them. त्यांनी खोटी कथा सांगायला सुरुवात केली. त्यांनी सांगितलं की या दीर्घ मोठ्या युद्धाने ग्रीक थकून गेले होते आणि म्हणून जहाजात बसून ते निघून गेले. तो म्हणाला पण मायभूमीपर्यंतच्या लांबलचक प्रवासालाही ते घाबरत होते. म्हणून त्यांनी हा घोडा तयार केला आणि समुद्रदेवाला अर्पण करून तो इथे ठेवला. ते मलाही मारून समुद्रदेवाला बळी देणार होते, पण मी निसटलो आणि त्यांच्यापासून लपून राहिलो. तर तो ग्रीक व्यक्ती आपण घाबरलेले आहोत असं भासून त्यांना खोटी कथा अशा पद्धतीने सांगत होता जी की ट्रोजन लोकांना खरी वाटत होती. But why did the Greek made such a huge horse? Some of the Trojans asked, and the cunning Greek made this reply, if they had made a smaller offering, you might have taken it into your city. Then their luck would have gone to the Trojans and not to the Greeks. That is why they made too big to go inside. पण ग्रीकांनी एवढा मोठा घोडा का बनवला? काही ट्रोजन लोकांनी विचारले. कारण एवढा मोठा घोडा बनवण्यामागे ग्रीकांचा काहीतरी उद्देश असेल हे देखील ट्रोजन लोकांना समजत होते. मग ट्रोजन लोकांनी विचारले की एवढा मोठा घोडा बनवायची काय गरज होती? समुद्र देवालाच अर्पण करायचा होता तर छोटा घोडा बनवायचा, एवढा मोठा कशाला बनवला? त्यावरती त्या धूर्त ग्रीकांनी उत्तर दिले, जर त्यांनी दान देण्यासाठी लहान वस्तू बनवली असती तर तुम्ही ती तुमच्या शहरात नेली असती. मग देव तुम्हा ट्रोजनच्या बाजूने फिरले असते, ग्रीकांच्या नाही. म्हणून तुमच्या दरवाजातून आत जाऊ शकणार नाही एवढा मोठा घोडा त्यांनी तयार केला. हे ऐकल्यावर आपल्याला समजतं की हे जे काही ग्रीक होते, ओरिसेसचा जो काही प्लॅन होता तो अगदी व्यवस्थितपणे कंटिन्यू होत होता. The Trojans were delighted to hear this. The Greeks have gone, they said, and the walls are no longer necessary. Let us make a hole in the wall and drag the horse in. Their wise priest warned them not to do so. It may be a trick that will ruin us, he said. You will bring disaster on the city if you break down the walls. But they were so excited that they paid no attention to his words. They broke down part of their strong wall in order to drag the horse in. त्या ग्रीकाने सांगितल्याप्रमाणे की ट्रोजन लोक हा घोडा आत नेतील म्हणून त्यांनी इतका मोठा घोडा बनवला आहे. हे ऐकल्यानंतर ट्रोजन आनंदित झाले. ते म्हणाले ग्रीक आता गेले, आता यापुढे भिंतीची गरज नाही, तेव्हा भिंतीला भोग पाडूया आणि घोडा आत नेऊया. हे जे काही ट्रोजन लोक होते यांनी थोडा सुद्धा विचार केला नाही की त्यांना समुद्रालाच दान करायचं असेल तर ते घोडा का दान करतील, किंवा बरेचसे प्रश्न त्यांच्या मनात देखील आले नाहीत. त्यांनी फक्त विचार केला की ठीक आहे, त्यांनी दान केले तर आता आपण त्याला आपल्या शहरामध्ये घेऊन जाऊया. त्यांना वाटत होतं की आपण हा घोडा आपल्या शहरामध्ये घेऊन जाऊ शकणार नाही कारण त्याने तो मोठा बनवला, पण आपण भिंत पाडूया आणि तो आपल्या शहरामध्ये तो घोडा घेऊन जाऊया. तर त्यांनी भिंत पाडायला सुरुवात केली. त्यावरती ट्रोजनांच्या धर्मगुरूने त्यांना तसे न करण्याचा इशारा दिला. ही आपल्याला नेस्तानाबूत करण्याची युक्ती असू शकेल. तो म्हणाला, भिंत पाडल्यास तर शहरावर मोठं संकट तुम्ही आणाल. परंतु ट्रोजन एवढे उत्साहित झाले होते की त्याच्या बोलण्याकडे त्यांनी लक्षच दिले नाही. घोडा आत उडून नेण्यासाठी त्यांनी त्यांच्या त्या भक्कम भिंतीचा काही भाग तोडला.
ट्रोजन लोक त्या घोड्याला घेऊन जाण्यासाठी इतके उतावळ झाली होती की त्यांची जी संरक्षण भिंत होती त्यांनी ती देखील पाडली. All that day, the Trojans feasted and drank and celebrated. After all their celebrations, they went to sleep and slept soundly. But that day of rejoicing was soon followed by a night of terror and death. The Greek ships had not sailed far. As soon as they were hidden by an island, they had lowered their sails and dropped anchor and waited for the night. In the dark night, the fleet slid back, and the leading ship, which was Agamemnon's, bore a red light high on its mast. The Greek, who was watching for the return of the fleet, crept to the wooden horse and gave the signal. One side of the horse opened, and the Greeks climbed out and opened the gates. The whole Greek army entering the sleeping city immediately, the Greeks set fire to houses and towers and palaces and began to burn and kill. तर हे ग्रीक लोक इतके चालक होते की त्यांनी त्या ट्रोजनना पूर्णपणे मूर्ख बनवलं होतं. त्या संपूर्ण दिवशी सर्व ट्रोजन लोकांनी मेजवानी करून दारू पिऊन समारंभ साजरा केला. समारंभानंतर अर्थातच ते झोपायला गेले आणि गाढ झोपले. परंतु त्या आनंदाच्या दिवसापाठोपाठ भय आणि मृत्यूची रात्र आलीच. ग्रीक जहाजे काही फार दूर गेली नव्हती. एका बेटामागे ती लपली गेल्यानंतर त्यांनी जहाजांची शिडे उतरवली, नांगर टाकले आणि रात्रीची वाट पाहत राहिले. अंधार पडल्यानंतर जहाजांचा तांडा परत फिरून मागे आला आणि ॲगमेनॉनचे जहाज जे सर्वात पुढे होते त्याच्या उंच डोलकाठीवर लाल दिवा लागलेला होता. तांडा परत फिरण्यावर लक्ष देऊन असलेला ग्रीक लाकडी घोड्याखाली सरपटत गेला आणि त्याने इशारा केला. घोड्याची एक बाजू उघडली आणि ग्रीक सैनिकांनी बाहेर उड्या मारल्या आणि दरवाजे उघडले. संपूर्ण ग्रीक पलटणीने झोपलेल्या शहरात प्रवेश केला. ग्रीकांनी ताबडतोब घरे आणि मनोरे आणि राजवाडे यांना आगी लावून ट्रोजन लोकांना मारून टाकायला आरंभ केला. तर ग्रीकांच्या युक्तींप्रमाणे जेव्हा हे ग्रीक लोक शांतपणे त्यांच्यावरती आक्रमण करू शकतील अशी ती संधी शोधत होते, तर ट्रोजन त्यांच्या प्लॅन मध्ये पुरेपूर्णपणे फसत गेले. तर ग्रीक लोक गेले आहेत असा विचार करून ट्रोजन हे दिवसभर पार्टी करत होते, मेजवानी करत होते आणि दिवसभर मौज मस्ती केल्यानंतर ते रात्री खूप गाढ झोपेमध्ये गेले असताना हे ग्रीक लोक परत आले आणि त्यांनी त्यांच्या शहराला जाळायला आणि सर्वांना मारायला सुरुवात केली. Troy was filled with the sight of leaping flames and the sound of shouting and the noise of weapons and the cries of weeping women. The sleeping Trojans sprang out of their beds, but they were taken by surprise. Their enemies were right inside their walls, and many of the Trojans were killed before they could put on their armor and seized their weapons. ट्रॉय शहर लपेटलेल्या ज्वाळांनी आणि आरडाओरडीने, शस्त्रांच्या आवाजाने आणि रडणाऱ्या स्त्रियांच्या किंकाळ्यांनी भरून गेले. झोपलेले ट्रोजन लोक अंथरुणातून बाहेर आले. ते भयचकित होऊन गेले. त्यांचे शत्रू खुद्द त्यांच्या भिंतीच्या आतमध्ये आले होते आणि कितीतरी ट्रोजन आपली चिलखते घालून शस्त्रे हाती पकडण्याच्या आतच मारले गेले होते. ट्रॉय शहराला ग्रीकांनी सर्व पद्धतीने नासधूस करण्याचा विचार केला होता आणि त्याच पद्धतीने ते मार्गक्रमण करत होते. सर्वप्रथम त्यांनी ट्रॉय शहराला जाळायला सुरुवात केली आणि ट्रॉय शहर जेव्हा जाळ्याच्या लपेटामध्ये आला तेव्हा त्या शहरामधून फक्त शस्त्रांचे आवाज, त्याचप्रमाणे स्त्रियांच्या किंकाळ्या, आरडाओरड्याचे आवाज. झोपलेले ट्रोजन लोक जेव्हा अंतरणातून बाहेर आले तेव्हा ते भयचकित होऊन गेले. त्यांना आश्चर्य वाटलं की खुद्द त्यांचे जे काही शत्रू होते ग्रीक लोक ते भिंतीच्या आतमध्ये आले होते आणि कितीतरी ट्रोजन लोक हे चिलखते घालून शस्त्रे हातात पकडेपर्यंत त्यांना ग्रीकांनी जागीच ठार केलं होतं. A bright light lit up the night sky as places and the houses, temples and towers went up in flames. The Trojans fought as well as they could,
But it was all in vain. Old King Priam was killed with all his brave sons. Hector's wife and his old mother and sister were carried off as slaves by the conquerors. Their fate was in contrast to Helen's when King Menelaus rushed through the city looking for her and found her in her palace. She hung her head in shame and sorrow as she faced her former husband. Her voice was choked with emotion and she could not speak. But Menelaus forgave her. She went back with him, for it was only Aphrodite who had turned her heart away from her home and her राजवाडे, घरे, देवळे, मनोरे ज्वाळांनी वेढले गेले. त्यामुळे रात्रीचे आकाश धगधगत्या प्रकाशाने उजळले. ट्रोजन शक्य होते तेवढे लढले खरे, पण ते सर्व व्यर्थच ठरले. वृद्ध राजा प्रियम त्याच्या सर्व शूर मुलांसह मारला गेला. हेक्टरची पत्नी, त्याची वृद्ध आई आणि बहीण, ज्यांना त्यांनी गुलाम बनवून आपल्या बरोबर नेले, त्याचे नशीब हेलेन प्रमाणे बलवत्तर नव्हते. राजा मेनेलॉस तिला शोधण्यासाठी शहरभर धावला तेव्हा ती त्याला तिच्या राजवाड्यात सापडली. आपल्या पहिले नवरा समोर जाताना शरमेने आणि दुःखाने तिची मान खाली गेली होती. भावना अतिरेकाने तिचा कंठ दाटून आला होता आणि ती बोलू शकत नव्हती. पण मेनेलॉसने तिला क्षमा केली आणि ती त्याच्या बरोबर परत गेली, कारण तिचे घर, तिचा नवरा आणि तिची मुलं त्याच्यापासून मन दुरावण्यास अफ्रोडाइटच कारणीभूत होता. तर ग्रीकांच्या प्लॅन प्रमाणे हा जो काही ट्रॉय शहर होता, त्याचा जो काही जुना राजा होता प्रियम, तो त्याच्या मुलांसह मारला गेला. त्याचप्रमाणे त्यांचा जो सेनापती होता, त्यांची आई, त्याची बायको आणि त्याची बहीण यांना गुलाम म्हणून ते त्यांच्या शहराकडे, त्यांच्या राज्याकडे घेऊन जाणार होते. तर मेलेनियसची बायको हेलन ही देखील शर्मेने खाली मान घालून बसली होती, पण मेलेनियसने तिला माफ केलं होतं, त्यामुळे ती देखील परत तिच्या राज्यात जात होती. When morning came, nothing was left of the proud, rich city that had resisted attack for 10 years. सकाळ झाली तेव्हा 10 वर्षीय हल्ल्याला तोंड देणाऱ्या त्या शहराचा अभिमान, वैभव यातील काहीच शिल्लक राहिले नव्हते. तर पार्ट फर्स्ट मध्ये आपण पाहिलं की ही जी काही ग्रीकांमधली आणि ट्रोजनांमधली लढत होती ती जवळपास 10 वर्ष चालली. पण ग्रीकांना जेव्हा समजलं की शक्तीने आपले काम होणार नाही, त्यासाठी आपल्याला युक्ती वापरावी लागेल, तेव्हा ग्रीकांनी युक्ती वापरून या ट्रॉय शहराला उद्ध्वस्त केलं. त्यामुळेच हे जे काही ट्रोजन आहेत त्यांचं सर्व वैभव संपुष्टात आलं आणि त्यांचा राजा देखील मारला गेला. तर इथे आपली ही स्टोरी संपते. याप्रमाणेच या स्टोरीचा पार्ट फर्स्टचा व्हिडिओ पाहण्यासाठी, चिटचॅटचा आणि वर्कशॉपचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जावे लागेल. तिथे तुम्हाला 9th स्टँडर्ड इंग्लिश या फोल्डरमध्ये सर्व व्हिडिओज मिळतील. पाहायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे अपडेट भेटतील. आणि शेअर करायला विसरू नका, कारण जशी तुम्हाला मदत झाली तशी इतरांना पण होऊ द्या. थँक्यू एव्हरीवन.